तर अमरावतीमध्ये शासकीय महाविद्यालयावरून वादंग निर्माण झालेला आहे। हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नेमकं कुठे व्हावं यावरून हा वादंग निर्माण झालेला आहे। अमरावतीतून ही बातमी समोर येते। वैद्यकीय महाविद्यालय कुठे व्हावं याबाबत मतभेद आहेत। राजकीय नेत्यांमध्ये मतभेद आहेत। रवी राणा आणि बच्चू कडू, प्रवीण तायडे यांच्यामध्ये मतभेद असल्याचं समोर आलंय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची मी आज भेट घेतली। त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहे की वडद परिसरामध्ये, कोंडेश्वर परिसरामध्येच गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजची इमारत बनणार, ती बदलणार नाही। त्यांना मी पुन्हा मागणी केली की अमरावतीमध्ये एम्स हे हॉस्पिटल सुद्धा अमरावतीमध्ये मंजूर करा। त्या संदर्भात अमरावती शहरामध्ये जर चांगली जागा असेल तर त्या ठिकाणी एम्स हॉस्पिटल आणू। आपल्याला एकच्या जागी 2 हॉस्पिटल असले चालेल, पण या ठिकाणी मंजूर झालेलं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज त्याच्यावर राजकारण करून राजकीय पोळ्या शेकण्याचं काम करू नका। मेळघाटच्या दृष्टिकोनातून जर आपल्याला अधिक मजबूतीने भर करायचा असेल तर अचलपूर हा सी जोडणाऱ्या 5 तालुक्यात जर हे वैद्यकीय महाविद्यालय पहिले तिकडे आपण जर शिफ्ट केलं आणि नंतर आपण जर अमरावतीत दिलं तर मला वाटतं सगळ्यात जास्त साध्य आपल्याला करता येईल आणि जिथं गरज आहे तिथं दिल्यासारखं पण होईल। म्हणजे तहान लागलेल्या लोकांना पाणी पाजायचं का थंड पाणी पाहिजे अशा लोकांना पाणी पाजायचं हे सरकारनं ठरवलं पाहिजे। दुर्गम भागातील रुग्णांना, चिखलदरा मधील रुग्णांना, दर्यापूर अंजनगावमधील रुग्णांना अतिशय सुविधा चांगल्या प्रकारची सुविधा निर्माण होईल आणि ते झालं पाहिजे। याच्यासाठी मी सुद्धा माझं सुद्धा समर्थन आहे।